नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट घेणार आहोत एका अत्यंत ऐतिहासिक आणि पवित्र स्थळाची, जे की 125 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे, श्री दत्त मंदिर. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थान नसून आपल्या संस्कृतीचा, आस्थेचा आणि विश्वासाचं एक प्रतीक आहे. चला तर आज या मंदिराच्या गौरवशाली इतिहासात वळण घेऊन आणि या पवित्र स्थळाच्या महत्त्वाचे साक्षीदार होऊ. मित्रांनो, जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, बीड शहराला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नगरी म्हणून ओळखले जाते. याच शहरामध्ये अनेक धार्मिक महत्त्व असणारे मंदिर आजही आपल्याला पाहायला मिळतात. यातलंच एक मंदिर म्हणजे बीडमधील धोंडीपोरा या परिसरामध्ये 125 वर्ष जुने दत्त मंदिर. या ठिकाणी शहरातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. दत्त जयंतीनिमित्त या मंदिरात मोठी यात्रा असते. महाराष्ट्रातील अनेक शहर आणि गावांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. एखाद्या शहराला प्राचीन मंदिराची पार्श्वभूमी आहे तर पुढे शेकडो वर्षांचा पूर्वीच्या इतिहासाचा खुणा आजही पाहायला मिळतात. महाराष्ट्रात आजही बऱ्याच ठिकाणी हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी शेकडो वर्षांपूर्वी बांधलेली अनेक मंदिर पाहायला मिळतात. बीडमध्ये देखील शेकडो वर्षांपूर्वीचे मंदिर आहेत. जर आपण दत्त मंदिराचा इतिहास पाहिला तर बीड शहराला पूर्वी चंपावती नगरी म्हणून ओळखले जायचे. याच शहरावर चंपा राणीचे राज्य होते. त्याच काळामध्ये म्हणजेच आजपासून 125 वर्षापूर्वी या दत्त मंदिराची शहरातील काही नागरिकांनी एकत्र येत साध्या पद्धतीने उभारणी केली. विशेष म्हणजे बीड शहरातील हे पहिले दत्त मंदिर असल्याचे सांगितले जाते. या दत्त मंदिरात अनेक धार्मिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. नवीन मंदिराचा 1997 रोजी जीर्णोद्धार झाला. रोज सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंदिर भक्तांसाठी खुले केले जाते. दैनंदिन पूजा, अभिषेक देखील केला जातो आणि संध्याकाळी सायं पूजा देखील पार पडते. विष्णू सहस्त्रनामाचा जप देखील या ठिकाणी केला जातो. रोज या नैवेद्य बनवला जातो आणि देवाला समर्पण केला जातो. रात्री मंदिर 8च्या सुमारास मंदिर बंद केले जाते. दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात तिथे साजरी होतो. तसेच श्री नरसिंह सरस्वती श्रीपाद वल्लभ दत्तगुरूचा गुरुक्रमण दिन देखील साजरा केला जातो. सर्व दत्ताचे उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. दत्त जन्माच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.